नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच वेळेला फोर टक्स ब्लाऊज कटिंग करताना टक्स कशा घ्यावा किंवा शोल्डर किती घ्यावं असं बऱ्याच साऱ्या नवीन बिगनर्स ताईंची कमेंट सेक्शनला कमेंट्स असते. सो त्यासाठी हा व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे. आपण आज फोर टक्स ब्लाऊज 19 साईजचा कटिंग करणार आहोत. डीप नेक आहे, डीप नेकमध्ये शोल्डर किती घ्यावी किंवा कमी नेकमध्ये शोल्डर किती घ्यावी आणि शोल्डर घेतल्यानंतर डीप नेक असेल तर ॲडजस्टमेंट कशी करावी, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कटिंगसाठी मार्किंग करायचं आहे सगळ्यात अगोदर. सो इथे मी डबल घडी घालून घेतलेले आहे. 14 इंचाची ब्लाऊजची उंची आहे. आपण इथे 15 इंच मार्जिंग सहित घेतलेलं आहे. 15 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला आता घडी मोजायची आहे. छातीचा चौथा भाग म्हणजे 9.5 इंच घ्यायचा आहे आणि 2 इंच ते 1.5 इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता एक्स्ट्राचं. तर मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करते, पण तुम्ही इथे 2 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता. सो अर्धा इंच तुम्हाला मागे पुढे फिटिंगच्या वेळेला मार्जिन ॲडजस्ट करता येतं. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे. आता 19 चेस्ट साईजच्या मापासाठी शोल्डर आपल्याला इथे 5.5 इंच घ्यायचे आहे. 5.5 इंचावरती मार्किंग करते. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला इथे 6 इंच. 6 इंच मुंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. बऱ्याच ताईंची कमेंट असते, जेवढी शोल्डर आहे तितकेच मुंडा घ्यायचा आहे का? तर नाही, आपल्याला मापाप्रमाणे ते ॲडजस्ट करावं लागतं आणि ह्या गोष्टी आपल्याला कटिंगमधून हळूहळू आपल्या प्रॅक्टिसमधून अनुभवता येतात आणि शिकताही येतात. त्यानंतर बघा, पट्टीने ते शोधायची आहे. तुम्ही जर बिगनर्स असाल किंवा तुम्हाला क्रॉस वगैरे माप जायचं, मार्किंग जायची भीती वाटत असेल तर अशा पद्धतीने स्केलचा वापर करा आणि प्रॉपर असं हे तुम्हाला मार्किंग मिळून जाईल इथे. आता आपण इथे मार्किंग केलेलं आहे स्केलच्या यूजमुळे. सो आता आपल्याला आर्महोलचा जो गोलाई आहे तो द्यायचा आहे. इथे मी बघा 1.25 इंच तर 1.5 इंच घ्यायचा आहे, तर मी इथे 1.25 इंच घेतलेला आहे. 1.25 इंच का घेतलेला आहे तेही सांगते, कारण कधी कधी छोटा गळा असेल तर 1.5 इंच घेऊ शकता, अजून जास्त डीप गळा असेल तर 1 इंचही घेऊ शकता. पण इथे मी 1.25 इंच घेतलेला आहे बॅक पार्टसाठी. तर ह्याचा गळासुद्धा व्यवस्थित डीप आहे. सो त्याच्या डीपनुसार किंवा त्याच्या खोलीनुसार डेप्थ ज्याची आहे त्यानुसार आपल्याला इथे शोल्डर आणि आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. गळा आहे इथे 10.5 इंचाचा, अर्धा इंच मार्जिन सहित 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि गळा रुंदी जी आहे ते इथे मी 2.25 इंचावरती देणार आहे. तुम्ही इथे अजून तुम्हाला शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर 2.5 इंच देऊ शकता. आता बघा, इथे 2.25 इंच गळा रुंदी दिल्यानंतर 10.5चा गळा आहे, तर मी 1.5 इंच शोल्डर अजून आतमध्ये घेतलेले आहे. म्हणजे पूर्ण शोल्डर आपण जी 5.5 इंच घेतली होती ती इथे 1.5 इंच कमी करून 5.25 इंच घेतलेली आहे. आता शोल्डरचा भाग आतमध्ये घेतल्यानंतर इथे आपण 3 इंच 3.5 इंचावरती रुंदी घ्यायची आहे खालच्या साईडला गळ्याच्या आणि चौकोन आकार आखून घ्यायचा आहे. याच्यातून तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. गोल म्हणा, स्क्वेअर म्हणा, पंचकोनी म्हणा, पान म्हणा, कोणताही शेप तुम्ही या अंदाजाने देऊ शकता. आता इथे आपल्याला 4.5 इंचावरती टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि रुंदी घेऊन तिथे आपल्याला टक्स द्यायचा आहे 4.5 इंचाचा. आणि इथे शोल्डरचा पॉईंट मी 1.5 इंच आत घेतला, कारण गळा डीप आहे आणि पसरटही आहे. सो रुंद गळा असल्यानंतर आपल्याला या गळ्यातून जो ओपन भाग किंवा लुझिंग मिळतं गळा कटिंग केल्यानंतर, तेव्हा आपल्याला शोल्डर उतरायचा चान्स असतो. सो त्यासाठी आपल्याला इथे 1.5 इंच आतून शोल्डर कमी करून घ्यायचे आहे. जशी मी इथे घेतलेली आहे ती 5.5 इंच न घेता 5.25 इंच घेतलेले आहे. आता आहे अशी घडी आपल्याला उचलून घ्यायची आहे, फोल्ड करायची आहे. म्हणजे आपल्याला हा बॅक साईडचा पार्ट तयार करून झाल्यानंतर फ्रंट साईडचा पार्ट आहे किंवा फ्रंट साईडचं कटिंग आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो त्यासाठी तुम्हाला मी ही नेहमी आयडिया सांगत असते. डबल घडी करून कटिंग केल्यानंतर वेळ आपला खूप वाचतो, शिवाय आपल्याला तितका वेळ कन्वर्ट करता येतो आपल्या शिलाईमध्ये किंवा फिनिशिंगच्या कामामध्ये. आता जर तुमचा गळा 8.5, 8 किंवा 7.5, 7 असेल, तेव्हा मात्र तुम्हाला 5.5 इंच शोल्डर ठेवायची आहे. किंवा 7 इंचापेक्षा खाली असेल तर 5.25 सुद्धा किंवा 6 सुद्धा ही शोल्डर असू शकते. आर्महोल मात्र 6 ठेवलात तरीही चालणार आहे. सो आता बघा, बॅक साईड आपल्याला 15 इंच घेतलेला आहे. सो फ्रंट साईड आपल्याला 16 इंच घ्यायचे आहे. म्हणजे पुढच्या भागामध्ये आपल्याला ब्लाऊजच्या उंचीपेक्षा 2 इंच वाढवायचं आहे आणि पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला ब्लाऊजच्या उंचीपेक्षा 1 इंच वाढवायचं आहे. अशा पद्धतीने इथे मी 1 इंच मार्किंग खाली करून घेतलेलं आहे आणि हे एक्स्ट्राचं खालचं मार्किंग आहे ते इथे कटिंग करायचं आहे आपल्याला. आणि जी पट्टी राहिलेली आहे ती सुद्धा आपल्याला इथे कंबर पट्टी म्हणून यूज करू शकतो. आता मी इथे 1.5 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि अर्धा इंच सुद्धा पुढे सोडलेला आहे, म्हणजे 2 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे. ते कशासाठी, तर तुम्ही बिगनर्स असाल किंवा तुम्हाला शिलाई करताना जास्त मार्जिन घ्यायची सवय असेल
तर त्यावेळेला तुमचं हे मार्जिन ॲडजस्ट होऊ शकतं. सो तुम्ही इथे हे 2 इंच मार्जिन घेऊ शकता. आता इथे सेंटरचा जो गळ्याचा रुंदी आहे त्याला कट्स मारायचे आहे, शोल्डर वेगळी करायची आहे, सेंटर कट्स द्यायचे आहे किंवा सेंटरचा पॉईंट काढायचा आहे. आणि आता हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तुम्हाला हवा असल्यास अर्धा इंचाचं पुढचं मार्जिन आहे ते कट करून टाकू शकता. हा झाला आपला फ्रंट पार्ट तयार करायची सुरुवात आहे. तर आपला बॅक पार्ट रेडी आहे. सो आता फ्रंट पार्ट कसा तयार करायचा, 4 टक्स कसं मार्किंग करायचं, कशा टक्स आहेत त्या ॲडजस्ट करायच्या हे आपण पाहणार आहोत. सो आता पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे गळ्यारुंदी आहे ते मार्किंग ऑलरेडी कट्समुळे मिळालेलं आहे. त्यानंतर गळ्याची आपल्या उंची आहे तेवढे आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे. 6.5 इंच, 7 इंच घ्याल, 6.5 इंचाचा गळा आहे म्हणून. तर शोल्डरमध्ये जोडताना कमी जास्त होऊ शकतं, त्यावेळेला तुमचा गळा मोठा होऊ नये म्हणून मी ते जेवढा गळा आहे तितकंच कटिंग करते. आणि गळापट्टी, हुकपट्टी, लूकपट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला हे कटिंग वाढवता येतं. सो आता बघा इथे अर्धा इंच पुढचा आर्म होल आहे तो आतल्या साईडला घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे सुद्धा तुम्ही चौकोन काढू शकता आणि मग या पद्धतीने गळ्याचा आकार देऊ शकता. हे पहा, जसा मी देत आहे हलकासा मी बाहेरून आकार काढलेला आहे, कारण चिंचोळा गळा ह्या क्लायंटला नको असतो, थोडासा ब्रॉड पसरट गळा हवा असतो. तर क्लायंटची डिमांड काय आहे, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच गरजेचं असतं. सो त्या हिशोबाने मी ते ब्रॉड नेक काढलेला आहे, कारण आपल्याला गळ्याचा शेप कसा येणार आहे स्टिच केल्यानंतर, ब्लाऊज तयार झाल्यानंतर हे सुद्धा याच वेळेला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर बघा इथे सेंटरचा टक्सची रुंदी काढण्यासाठी मी इथे 4 इंचाचा रुंदीचा मार्किंग केलेला आहे आणि वरून इथे 11 इंचावरती मार्किंग करत आहे. हा प्लेन 4 टक्स ब्लाऊज आहे, तेव्हा सुद्धा तुम्हाला फिटिंग परफेक्टच यावं लागतं. त्यासाठी हे सेंटर पॉईंट, टक्सची रुंदी आणि लांबी काढणं खूप गरजेचं असतं. आता मी ते 1-1 इंच साईडला मार्किंग केलेलं आहे टक्सची रुंदी देण्यासाठी. आणि अशा पद्धतीने टक्सची रुंदी आपण इथे आखून घेतलेली आहे. हा झाला आपला सेंटर पॉईंट. त्यानंतर सेंटर पॉईंटचा टक्स काढल्यानंतर आता बाकीचे 3 टक्स आहेत ते काढायचे आहेत. हलकासा क्रॉस टेप पकडलेला आहे आणि ते 2-2.25 इंचावरती रुंदी दिलेली आहे, म्हणजेच मार्जिंग दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा आपल्याला साईडचा फिटिंगचा टक्स काढायचा आहे, तो सुद्धा 2.5 इंचावरती काढायचा आहे. तिथून पुढे 2.5 ते 2.25 इंचावरती शोल्डरच्या इथला आर्महोलचा टक्स काढायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 4 टक्सचे मार्किंग करायचे आहेत. तुम्हाला या गोष्टी अजून डीपमध्ये जाणून घ्यायच्या आहेत, समजावून घ्यायच्या आहेत, तर यावरती आपले खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सो तुम्ही होम पेजला जाऊन ते चेक करू शकता मोकळ्या वेळेमध्ये. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन छान छान व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन आहे ते येत जाईल. आणि हो, नुसतं सबस्क्राईब करून चालणार नाही, नोटिफिकेशन बेल आहे ती सुद्धा प्रेस करायची आहे, ऑलवरती सेट करायचे आहे. सो तुम्हाला नोटिफिकेशन्स येत जातील आपल्या व्हिडिओचे. या पद्धतीने आपली ते टक्स येणार आहे, त्यावेळेला इथे बरोबर आपला हा भाग लेवल होणार आहे. त्यानंतर आर्म होलचा अर्धा इंच आतला भाग आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे पुढच्या साईडचा. आणि आपला गळा आहे तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे आणि टक्स पॉईंट आहे ते आपल्याला कट्स द्यायचे आहेत. या पद्धतीने पुढचा पार्ट आहे ब्लाऊजचा तो आपल्याला कटिंग करायचा आहे. आणि 4 टक्सचा ब्लाऊज एका साईडने मार्किंग केल्यानंतर दुसऱ्या साईडने मार्किंग करायला खूप इझी आहे. तुम्ही कोणतीही पद्धत अवलंबू शकता हे मार्किंग करण्यासाठी. एकतर पलटी बाजू आहे तिकडे सेंटर पकडून तुम्ही मार्किंग करू शकता, खून करू शकता, किंवा सरळ करायचा आहे कपडा आणि त्या असा या पद्धतीने त्याला असा याच्यावरती पलटवायचा आहे, म्हणजे बरोबर आपल्याला दोन्ही साईडच्या टक्स आहेत त्या एक्झॅक्टली एकाच मार्किंगवरती येणार आहेत. आणि खालच्या बाजूला तर आपण हे पॉईंट दिलेलेच आहेत, कट्स मारलेले आहेत. सो आपले टक्स सुद्धा परफेक्टमध्ये आपले इथे येणार आहेत. तर तुम्ही सुद्धा 4 टक्स ब्लाऊज कटिंग करताना या पद्धतीचा उपयोग करा. व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला शेअर करत असते कटिंगच्या. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ फॉलो करून, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करून कटिंग केलात आणि स्टिचिंग केलात तर खूप सुंदर तुमचा ब्लाऊज परफेक्ट तयार होणार आहे. पाठीमागे एका ताईची खूप सुंदर कमेंट आली होती की ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला 40 साईजचा आणि तो अगदी परफेक्ट बसला, क्लायंटना सुद्धा आवडला. मला सुद्धा समाधान असतं तुमच्या गोष्टींमध्ये. तुम्ही जर शिकलात तर तुमच्या गोष्टी, तुमचं फिनिशिंग सुधारणं हेच माझं काम आहे. आता हा पैठणीचा ब्लाऊज आहे ज्याच्यावरती आपल्याला मेन फॅब्रिकवरती कटिंग करायचं आहे ते मी करून घेते. आणि आजचा 4 टक्सचा कटिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.
सो काळजी घ्या, पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांनी तब्येत सांभाळा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटू असेच एका छान मस्त जबरदस्त कंटेंट सोबत. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, स्वस्त खा, मस्त राहा आणि आपले व्हिडिओ आहेत ते पाहत राहा. पुन्हा भेटू. बाय बाय.